राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से यावल के पीडब्ल्यूडी कार्यालय में एक ठिया आंदोलन व मोर्चा निकाला गया। हम आपको बताते चलते हैं कि रावेर यावल तालुके के अकलूज और दूधखेड़ा में संसद निधि से जो कार्य रास्ते का रोड का हो रहा है, निर्माण हो रहा है, इसमें घटिया निर्माण की आशंका जताई जा रही है और लोगों ने इसकी शिकायत पीडब्ल्यूडी से की है। इसलिए आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से रावेर लोकसभा क्षेत्र के प्रमुख अतुल भाऊ पाटिल, तालुका अध्यक्ष मुकेश येवले सर, राष्ट्रवादी जिला उपाध्यक्ष शाकिर शेख, भजपुर शहर के राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष अनवर खाटिक और पदाधिकारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता ये आंदोलन में शामिल हुए और इन्होंने क्या मांग की हम आपको हमारे चैनल जनता की बात के जरिए बता रहे हैं। मैं हूँ शाकिर मलिक, जनता की बात अब तक। काही अधिकारी दुर्लक्ष करून स्वतःचे खिसे भरून लोकांना जे त्रास सहन करावा लागतो, मला असं वाटतं की यांना वरतून आदेश येतो जे माझा कार्यकर्ता याच्याकडे दुर्लक्ष कर, तुझं काय ते करून घे। आता ज्या ह्यावेळी आमची जी सरकार होती म्हणजे पवार साहेबांचा एक उद्देश होता 80% समाजकारण 20% राजकारण। या ठिकाणी जे बसलेले लोक आहेत हे नागरिकांच्या हितासाठी बसलेले आहे आणि जे काही सामान्य नागरिकांसाठी लढणारे लोक आहेत त्याच्यात दूधखेडा, अकलूज आणि पूर्ण गाव असं त्याच्यात फैजपूर सुद्धा आमच्याकडे जे रोड बनलेले आहे त्याची अशी व्यवस्था झालेली आहे। असं वाटतं की फैजपूर शहरात जे पोलीस स्टेशन, न्हावी दरवाजा आणि खंडोबावाडी या ठिकाणी जे रोड झालेले आहे याची अशी व्यवस्था झाली असं वाटतं की त्याचा कार्यकाल संपलेला आहे। त्याचा कार्यकाल आता सुरू झालेला असं वाटतं की त्या कार्यकाल संपलेला एवढी दुर्व्यवस्था झालेली आहे। नागरिकांना जे विद्यार्थी, टीचर आणि जे नागरिक येतात त्यांचे मी 2 वेळा 3 वेळा इथे बीएनसी अधिकारीलाही फोन केला, तळवी साहेबांना फोन केलं, त्यांना सांगितलं की जे विद्यार्थी योजना करता कमीत कमी 600-800 विद्यार्थी आहे, पण जर बूट तुटला, कोणी चप्पल, कोणी मुलींचे कापड पडले पडतात, कोणाचं सायकलचे पंचर, एवढे नुकसान झालेलं आहे। जेवढी निधी नाही दिली सरकारने एवढं सामान्य नागरिकांचं नुकसान झालेलं आहे, तरी हे अधिकारी एक होण्याला तयार नाही, कोणाचा विचार करत नाही। यांना हे बीएनसीला कोणता मान चढलेला असा, कोणाच्या आदेशाखाली असं करतात। आम्ही आज जे जमलेले हे आंदोलन केलेलं आहे, अकलूजदादा आमचे लोकसभा क्षेत्र प्रमुख रावेर मुकेश येवले सर, दादा, सर्वे मान्यवर यांचं विजूभाऊ, अनवर खाटिक, पी शेख शाकिर, भजपूर आणि यावल तालुक्यातर्फे शासनाने विनंती करतो की जे आमची मागणी निघालेली आहे, जे मागणी आमची आहे ते योग्य आहे। तुम्ही कोणाच्या दबावाखाली किंवा तुमच्या स्वतःच्या लाभासाठी नागरिकांचं नुकसान करू नये आणि जे आम्ही धरणं केलेलं आहे ते धरणं आंदोलन केलेलं आहे त्याची दखल घ्यावी, नाहीतर याच्यानंतर आम्ही जे काय करत आहे ते अधिकाऱ्यांचं तोडकाली करू, शाही पोचू, रस्ते रोको असं आंदोलन करणार याच्या पुढे। धन्यवाद।